नमस्कार भावना. आज तुम्हाला ट्रेडिंगमधला बायनरी ट्रेडिंगमधला एक थोडंसं तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. ट्रिक म्हणजेच काय, एक थोडंसं स्ट्रॅटजी म्हणजे 10पैकी 7 विन होणारे, 8 विन होणारे तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. चला तर आम्ही स्ट्रॅटेजी चालू करू. स्ट्रॅटेजी काय आहे, एक इंडिकेटर आहे, बेसिक इंडिकेटर. याचं नाव बॉलिंजर बँड आहे. याची सेटिंग ठेवायची 5 आणि इथं 2. ओके, डन. सेटिंग लावली. मी डबल एकदा तुम्हाला लावून दाखवतो. पहिल्यांदा त्याला कट करायचं. ओके, ते करायचं. बॉलिंजर बँड निवडायचं. बॉलिंजर बँड. ओके, डन. इथं 5 आहे, इथं आपल्याला फक्त 2 टाकायचं. 5 आणि 2. आणि जी मधातली जी लाईन आहे थोडंसं डार्क करायची. यालाच काय म्हणतात, मिडल लाईन. थोडीशी डार्क करून घ्यायची आणि याची कलर येलो कलरचा घ्यायचा. ओके, झालं. आता याची काय, एंट्री कुठे घ्यायची आपल्याला, एंट्री कुठे घ्यायची आणि ट्रेंड कसा असला पाहिजे. ट्रेंड असला पाहिजे पूर्ण डाऊन ट्रेंड किंवा अप ट्रेंड असला पाहिजे. दोन्हीपैकी एक. मार्केट कोणता आहे, पूर्ण अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड म्हणजेच काय, पूर्ण मार्केट वरी चालले, म्हणजे यालाच काय म्हणतात आपण, अप ट्रेंड म्हणतात. आणि हा कोणता आहे, डाऊन ट्रेंड सध्या चालू आहे. चला, आता आपल्याला एंट्री कुठे घ्यायची, ट्रेड अशी कुठे विन करायची आपल्याला तर सांगतो तुम्हाला. जी मधातली येल्लो लाईन आहे, जी येल्लो लाईन दिसती, ही आपली येल्लो लाईन, ही पूर्ण जी येल्लो लाईन आहे, जेव्हा कॅन्डलला ब्रेक करते, येल्लो लाईननं जेव्हा ब्रेक करेल तो आपल्याला डाऊनसाठी घ्यायचं आहे. आणि जेव्हा वरी ब्रेक करेल, ग्रीन कॅन्डलला ही अशीवाली ब्रेक करेल तो आपल्याला ट्रेड घ्यायचा अपसाठी. ओके, डन. अजून एकदा सांगतो. दुसऱ्या याच्यात बघू. दुसऱ्या याच्यात काय चालू आहे, इथं ट्रेंड कसं आहे, इथून एवढा अप ट्रेंड आहे. जेव्हा याला ब्रेक करेल तेव्हाच आपण अपसाठी ट्रेड घ्यायचा. इथं ब्रेक करायचे, इथं अपसाठी घ्यायचे. जर ट्रेड विन होत नसेल तर MTG घ्यायचं. MTG म्हणजेच काय, एक ट्रेड लॉस झाला तर दुसरा आपण डबल अमाऊंट ठेवायचं आणि ट्रेड घ्यायचं आहे. ओके, डन. आता आपण ट्रेड शोधू. ट्रेड कुठं भेटतात काय. ओके, तर डाऊन ट्रेंड आहे, ब्रेक केलं आहे, रेड कॅन्डल म्हणली, हे आपला ट्रेड झाला. ओके, नेक्स्ट कॅन्डल कुठं, हा ब्रेक केला, इथं ब्रेक केला, येलो लाईननं ब्रेक केलं, तर नेक्स्ट कॅन्डल कुठे आपली अपसाठी जायचं होतं. ओके, डन, विन झालं. आता आपण इथं ब्रेक केलं असेल तर आपण डाऊनसाठी जाऊ शकता. आणि ब्रेक कसं केलं पाहिजे, हा असं गेला, ब्रेक केला, असा ब्रेक केला पाहिजे, तेव्हाच आपण डाऊनसाठी ट्रेड घेऊ शकतो. आणि अपसाठी असं वरीचं अपसाठी कसं असणार, पूर्ण असावाला. असं जर ब्रेक करत असेल तर आपण अपसाठी ट्रेड घ्यायचा. ओके, इथं थोडंसं रिजेक्शन घ्यायला, त्यामुळे इथं ट्रेड करायचं नाही. डाऊनसाठी इथं नाही, इथं कन्सॉलिडेशन एरिया आहे, इथं अप ट्रेंड चाललाय वाटते, बघू आपण. जर याला ब्रेक करत असेल तर आपण अपसाठी घेऊ. याला जर असं ब्रेक केलं आणि इथं कुठं क्लोज झाली तर अपसाठी. आणि जर वीक सोडत असेल तर आपण ट्रेड घ्यायचा नाही. बघू आपण. ब्रेक करत असेल तर आपण डाऊनसाठी. ओके, गेल्या, ब्रेक केला आहे, त्यामुळं आपण इथं ब्रेक केला आहे असावाला, असं करून असा ब्रेक केला आहे, म्हणजे ही अपसाठी सांगायला आपल्याला. आणि हा जर लॉस झाला तर आपण MTGसाठी जाऊ शकतो. ह्याच्यावर पण ट्रेड घेतला, बघू शकता तुम्ही. लाईव्ह अकाउंट आहे, ट्रेड घेतलेत, आधी ट्रेड घेतलेले आहेत मी. याच्यावरच याच बेसिकवर प्रॅक्टिस करू लागलो, त्यामुळे ट्रेड घेतली. त्याला बघू आता हा ट्रेड विन होतो काय नाही. ट्रेड थोडीशी, एंट्री थोडीशी लेट झाली, पण ओके, ठीक आहे. फक्त आपल्याला, तुम्हाला समजलं पाहिजे की आपण ट्रेड कशावर घ्यायला. हे ब्रेक केले इथं एक साईड, हे ब्रेक केलं म्हणजेच आपण कशासाठी गेले, ग्रीनसाठी गेले. तीच काय आपल्यासाठी हा ट्रेड आपण विन होण्याची शक्यता जास्त आहे. इथं काय होतं, इथं का ट्रेड विन झाला, हा ब्रेक केला. ब्रेक केल्या की कॅन्डल कोणती आली, रेड कॅन्डल आली, त्यामुळे ट्रेड विन होते. जास्त काय बघायचं नाही, 1-2 बघायचं जास्त. आणि दुसरं एक मोठी कॅन्डल म्हणली नाही पाहिजे, एक जात ही अशी मोठीवाली, थोडीशी अशीवाली असेल किंवा असं असेल तर ओके आहे. ही पूर्ण अशी मोठी असेल, अशीवाली असेल तर ट्रेड तिथं घ्यायचा नाही. ब्रेक केला असेल तरी तिथं ट्रेड घ्यायचा नाही. ओके, हा इथं विन झाला. आता ही मोठी जी ट्रेड दिसायली, ही मोठी कॅन्डल, याच्यानंतरचा ट्रेड नाही घ्यायचा. याच्यानंतरचा ब्रेक केलं तरी असलं तरी ट्रेड नाही घ्यायचं. ओके, नेक्स्ट याच्यात बघू. ट्रेड इथं ब्रेक केलं आहे, कन्सॉलिडेशन आहे रे. आता इथं ब्रेक केलं नाही, इथं दिसणार गेलं. ओके, नेक्स्ट कॅन्डल, इथं ब्रेक केलं पण कॅन्डल कोणती आहे, मोठी आहे, त्यामुळे ट्रेड घ्यायचा नाही इथं. आता इथं मार्केट कोणतं आहे, डाऊन ट्रेंड चालू आहे कंटिन्यू. इथं काय केलं होतं मार्केटनं, इथं ब्रेक केलं होतं, लगेच कॅन्डल कोणती आली, रेड कॅन्डल आली. ओके, नेक्स्ट बघू आपण. ट्रेड घेऊ आता डाऊन ट्रेड. इथं पण बघा सेम, ब्रेक केले, कॅन्डल आली ग्रीन. ओके, आता इथं पण काय आले, ब्रेक करायला. जर आता इथं एंट्री भेटायली, जर याला जर ब्रेक केला असं तर आपण डाऊनसाठी ट्रेड घेऊ शकता. ओके, ब्रेक करते का, करते, लास्ट पण वेट करायचं पूर्ण. ओके, ब्रेक केला इथं,
असावाला हे दिसतो ना पॉईंट, हा ब्रेक केला इथं आणि इथं पण ब्रेक केला आहे. तर हे काय सांगतं आपल्याला, डाऊन ट्रेंड आहे. हा जर नाही झाला तर आपण MTसाठी जाऊ शकतो. ओके, तर बघू आपण लास्ट पण वेट करावं लागेल. 5 सेकंद किंवा 10-15 सेकंदमध्ये बघायचं कॅन्डल कशी बनायली. डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड, लॉस झाला तरी आपण MTची घ्यावं लागेल आपल्याला. ओके, 15 सेकंदमध्ये काय, 1 मिनिटमध्ये बघू. ओके, हा काय होता आपला ब्रेक करून सुद्धा आपलं काय लॉस व्हायची शक्यता दिसेल थोडीफार. ओके, त्यामुळे थोडं मॅक्झिमम करून जेवढं जास्त बॉडीला ब्रेक करायला हवाला असा ब्रेक करत त्याला घ्यायचा ट्रेड. हा थोडासा आपला तर ब्रेक केलं नाही त्यामुळे आपली थोडंसं चुकले. असा ब्रेक करते म्हणजे आता इथे MTसाठी नाही जायचं, असा ब्रेक करते म्हणजे कारण हा वाला MT होऊन हा वाला होऊ शकतो ना, त्यामुळं नाही जायचं त्याच्यामुळे. नेक्स्ट बघायचं, नेक्स्टमध्ये थोडीशी रिस्क मोठी घ्यायची. हा ब्रेक केले, ग्रीन झाला, आपण डाऊनसाठी जाऊ शकतो. मी जास्त ट्रेड घेतले, थोडंसं कन्फर्मेशन असल्यामुळे डाऊन घेतले, कारण की याला ब्रेक केले. ब्रेक केल्याच्या बाद एक ग्रीन कॅन्डल आली, हा काय झाला आपला लॉस झाला म्हणजे आपण ट्रेड घेतला नाही. त्यामुळे इथे MTसाठी घेतलं आहे. बघू विन होते का लॉस होते. 100% काहीच नाही, 70% 60% ॲक्युरेसी जरी आली तरी आपण प्रॉफिट काढू शकतो मार्केटमधून. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही, इझी प्रॉफिट करायचा. छोटे छोटे रिस्क घ्यायचे, डेमोमध्ये प्रॅक्टिस करायची. लाईव्हमध्ये जाऊ, कॉन्फिडन्स वाढला तर लाईव्हमध्ये यायचं. मी काय बघले इथे जास्त काय जोडलं नाही. इथं ब्रेक केले, इथं काय आली ती ग्रीन कॅन्डल, डोजी कॅन्डल आली, हा काय आपलं झालं लॉस. म्हणजे आपल्याला कशासाठी जायचं होतं MTची. मग मी काय केला, मोठा रिस्क घेतला, कारण माझा आधी दोन लॉस झाले होते, त्यामुळे मी थोडेसे रिस्क घेतली. बस एवढंच. ब्रेक झाला, ट्रेड विन झाला. येतो 4 3 2 1. हा ट्रेड काय झाला आपला कम्प्लिटली विन झाला. डन, रिझल्ट येईल लगेच. हे लाईव्ह अकाउंट रिझल्ट थोड्या वेळाने आला आहे लगेच, 92,000. नेक्स्ट बघू अजून काय चालू आहे का कुठं. इथं नाही, इथं अप ट्रेंड आहे, पूर्ण विन होते. हे ब्रेक केले, पण कॅन्डल कशी आहे थोडीशी मोठी आहे, स्ट्रॉंग कॅन्डल आहे, त्यामुळे थोडंसं रिस्क थोडासा 50-50 चान्सेस आहे. विन होण्याची शक्यता आहे पण 50-50 चान्सेस. त्यामुळे इथून दुसरीकडे जायचं. दुसरीकडे काय बघायचं कुठं चालू आहे. ओके, हा ट्रेंड आहे पण याला ब्रेक जर वीक सोडला, इथं कॅन्डलपर्यंत वीक सोडला तर आपण डाऊनसाठी जाऊ शकतो. कारण आपल्याला मोठ्या कॅन्डलवर ट्रेड घ्यायचा नाही. 50-50 चान्सेस आहेत, मॅक्झिमम चान्स नाहीत. 19 हा मोठी बनली, त्यामुळे थोडंसं दुसऱ्या ह्याच्यात बघू, भरपूर चान्स मिळतील आपल्याला. आता ब्रेक केला आहे, आपण अपसाठी जातो आहे. का अपसाठी जातो आहे, कारण इथं कॅन्डल बनली तर ब्रेक दिले, डन. एक कॅन्डल काय बनली इथे, की एरर कॅन्डल बनली. एरर म्हणजेच काय, रेड कॅन्डल बनली, म्हणजे एकासाठी चालले आपण MTसाठी गेले. त्यामुळे मी थोडासा रिस्क घेतला आहे. कारण ह्या ट्रेड ही इंडिकेटर काय सांगते, पुश करते की हे बाईंगची कॅन्डल आहे. ब्रेक केले, आपण ट्रेड घेतला आहे इथं. ओके, 10 पैकी 7 ट्रेड विन झाले, 3 लॉस झाले, तरी आपण प्रॉफिटमध्येच राहू शकतो. त्यामुळं मनी मॅनेजमेंट सेपरेट इझी करायचं. त्यामुळं इझी व्हिडिओ होईल. हे बघ, आरामात विन होतं, पाहू शकतो. इझी, एकदम इझी जायचं, जास्त काय हार्ड जायचं नाही, जास्त दिमाग लावायचं नाही. इंडिकेटर जोपर्यंत काम करते चांगलं तोपर्यंत घ्यायचं. आता रिजेक्शन जास्त येते, फ्लक्च्युएशन वाचत झालं तर मग मार्क इथून सोडून द्यायचं. डोजी वगैरे होत असतील तर सोडून द्यायचं मार्केट, आरामात, टेन्शन नाही घ्यायचं जास्त. ब्रेक केले, हे लास्ट सेकंड फ्लक्च्युएशन, ओके डन. ट्रेड हा बी आपला विन झाला आहे. लास्ट सेकंडला पण येऊन ट्रेड आरामात विन झाला आहे. 1-2 ट्रेड घेऊ शकतो आपण, भेटले तर घेईल. थोडा टाईम लागेल भेटायला, पण आरामात भेटून जाते. जास्त काय दिमाग लावतो का इथं सपोर्ट रेजिस्टन्स हे ते, जास्त काय दिमाग लावायचं नाही. आणि जोपर्यंत मार्केटमध्ये काम आहे तो पण इथं ब्रेक करायला आहे. इथं ब्रेक केले, थोडंसं एंट्री खाली भेटू ते, आपण एक ट्रेड घेऊ, जास्त नाही. काय घेतलं रिस्की, कारण थोडीशी कॅन्डल मोठी आहे. पण असे छोटे मोठे रिस्क घेऊ शकतो आपण, त्यामुळे ट्रेड घेतला आहे मी. रिझन काय होतं मग कळायला असं तुम्हाला. याला ब्रेक केले, चांगल्या पर्सेंटनं ब्रेक केले. इथं रेड कॅन्डल ऑलरेडी चालू होती, आपल्याला एंट्री चांगली भेटली आणि ट्रेड घेतला. हा रेड जरी कॅन्डल झाली तरी काय टेन्शन नाही, कारण आपण थोडंसं 50-50 चान्सेस आहेत म्हणून घेतलं. थोडीफार रिस्क तर घ्यावंच लागते ट्रेडिंगमध्ये, आणि रिस्कचा भाग तर आलाच, कोई बातच नाही.
याला ब्रेक केले चांगलं. ओके, कुठे गेले बघा, याला ब्रेक केले पण कॅन्डल कोणती बनली, रेड बनली. आपल्याला काय अपसाठी जाऊ शकतं, एक रिस्क घेऊ शकता. चलो ओके, ज़्यादा नहीं, जैसे हम ज़्यादा ले रहे पैसा नहीं ले सकते. कॅन्डल कशी आहे, फुलफिल मोठी कॅन्डल आहे. कॅन्डल कसे असले पाहिजे, आपल्याला थोडंसं कन्फर्मेशन जास्त असले पाहिजे. हे अशावाले कॅन्डल असले पाहिजे. हे असं अशी कॅन्डल, ही अशी कॅन्डल, हे छोट्या जर असेल ना तर जास्त चान्सेस आहेत की विन होण्याचे. हे अशा वीकवाल्या, हे वाल्या थोडंसं, हे थोडंसं, हे अशा, हे बिगवाले नाही पाहिजे, अशा मोठ्या नाही पाहिजे. त्यामुळे ट्रेड होण्याची शक्यता जास्त आहे. बघू इथं काय व्हायला, लॉस होते. ओके ठीक आहे, त्यामुळेच आपण एक ट्रेड घेतला होता. ओके ॲक्सेप्ट. दुसऱ्या ह्याच्यात 10 में से 7 तर आराम से आरामात येऊन होते. नेक्स्ट काय भेटते का बघू, नाही भेटत आहे. चलो एवढंच आहे सांगतो. हे बघा इथं ब्रेक झाला होता लाईव्हमध्ये, आपल्याला ट्रेड भेटला. आपण ट्रेड बघला नाही, ट्रेड विन झाला आहे. चलो एवढंच सांगतो. नेक्स्ट व्हिडिओ होईल, स्टेक वगैरे सांगाल. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. कमेंटमध्ये मी तुम्हाला उत्तर देईल त्याचं. चलो बाय बाय, टेक केअर.